हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी दीपा नॉनव्हेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज वार आहे रविवार. त्या अगोदर बाहेरचं वातावरण शेअर केलेलं आहे. आणि आज तुमच्यावर एक खास व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आज वार आहे रविवार, तर मुलांना तर सुट्टीच आहे, तर निवांतच आहे, परंतु कामं तर भरपूरच असतात. तर आता काय मी काम करणार आहे ते तुम्हाला सर्व शेअर केलेलं आहे. माझं रविवारचं रुटीन आहे, हे संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. प्रथम तर मी इथं कानाला बांधून घेतलेलं आहे. थंडी तर आमच्याकडे खूपच आहे, भरपूर. आत्ता वाटत आहे तुमच्यावर गप्पाच मारवत्या, परंतु मी गप्पा मारल्या तर काम कोण करणार, यासाठी कामाला लागलेले आहे. तर चला आता मी काय करत आहे ते पहा. प्रथम तरी मी पाणी भरून घेतलेलं आहे. आणि रविवार म्हणल्यानंतर तेवढं काही टेन्शन नसतं आपल्याला, असं म्हणजे काम वेळ काढूनच आपली चाललेले असतात, परंतु कामं तर भरपूरच असतात सुट्टी दिवशी. तर हे तर माझं रविवारचं रुटीन असंच असतं. प्रथम तर इथं मी तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा गूळ टाकलेला आहे. तो गूळ आहे तो बारीक केलेला आहे मी. इथं प्रथम तर किचन झाडून घेतलेलं आहे आत्ता सर्वप्रथम. आणि गूळ टाकल्याचं कारण म्हणजे तो नंतर तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे. पाण्यामध्ये 1 चमचा गूळ टाकलेला आहे, तर तो विरघळत आहे. तर त्यानंतर मी काढलेला आहे किचनमधून सर्व जे मला भाज्या बनवायच्या आहेत ते सर्व मी आता काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याचं टेम्परेचर जरा रूम टेम्परेचरवरती भाज्या आपल्या येतील. त्यासाठी मी सर्व भाज्या अशा काढून ठेवते अगोदरच अर्धा 1 तास. नंतर आपल्या रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर भाज्याही पटकन शिजतात आणि खूप वेळ जात नाही. तोपर्यंत मी बाकीची सर्व कामं अशी आवरून घेत असते. आता व्यवस्थित घर असे तर स्वच्छ झाडून घेतलेलं आहे. आणि आमच्या घरामध्ये तर कचराच दिसत नाही ह्या फरशीवरून. तुम्ही म्हणता काय झाडले, त्याला कचरा पण नाही. आणि त्यानंतर मी असे लावलेले आहेत भांडे. भांडे माझे पूर्ण असे लावून झालेले आहेत. संध्याकाळचे घासून ठेवलेले भांडे सकाळीच लावते मी, कारण जेणेकरून सर्व सुकले जातात. नंतर बाहेरचे कपडे जे रात्रीचे धुवून टाकलेले होते, कट्टा वगैरे पुसलेली, तेही मी आत्ता घेऊन आलेले आहेत, वाळलेले आहेत. आणि या फरशीवरती थोडं जरी पाणी पडलं तर दिसत नाही, पायही घसरतो. त्यासाठी सारखं थोडं जरी पाणी पडलं तर पुसावे लागतात, त्यामुळे कपडेही भरपूर लागतात. तर इथं सर्वप्रथम मी कट्टा स्वच्छ असा पुसून घेते स्वयंपाक करण्या अगोदरच, कारण संध्याकाळी आपल्या कट्ट्यावरून काही जाऊ शकतं, पाणी वगैरे फिरू शकतात. त्यासाठी मी सर्व कट्टा असा व्यवस्थित छान पुसून घेते सकाळी उठल्यानंतर. आता इथे पाहताच मग अशी मी जे गूळ टाकलेला आहे ते पाणी आहे हे. आता पूर्ण गूळ आता इथं वितळलेला आहे. तर प्रथम तर मी हे पाणी पिणारच आहे, परंतु काय करत आहे ते पहा. प्रथम तर मी बाहेर इथं पाणी थोडंसं ओतलेलं आहे, जी की सूर्याची थोडी थोडी किरणं येतात त्यांना टाकायचं आहे. नंतर अर्धा तांब्या आपण पाणी प्यायचं आहे. तर मी हे रेग्युलरच करते, असे मला ही सवयच आहे सकाळची. तर इथं मी दूधही उकळायला ठेवलेलं आहे, दूधही उकळलेलं आहे छान असं. आता अद्वैत उठायची वेळ झालेली आहे, त्यासाठी थंड करून घेतलेलं आहे. आणि इथं भाजी तर माझ्या ठरलेल्याच असतात सकाळ काय भाजी बनवायची ते. पण प्रथम तर मी इथं चवळी काढून घेणार आहे पाण्यातून, जी मी संध्याकाळी भिजाई घातलेली होती. हे इमर्जन्सी भाज्या मी अशा भिजत घालते. ज्यावेळेस आपल्या भाजीला काहीही नसतं तेव्हा आपल्या फ्रीजमध्ये असे कडधान्य भिजवलेले असतात डब्यामध्ये, जेणेकरून ते पटकन काढून आपल्याला करता येतात. आता इथं तर मी दुसरीच भाजी बनवणार आहे, तुम्हाला समजत असेल, मटार पनीर मी बनवणार आहे आणि दुसरी शेंगाची भाजी बनवणार आहे. परंतु चवळीची भाजी ही मी अशी भिजवून ठेवलेली आहे, जेणेकरून मी अधूनमधून असे कडधान्य भिजवून फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवत असते. अचानक जर का आपल्याला कडधान्य करायचे म्हणलं तर आपण पटकन करू शकत नाही, कारण त्याला 2 दिवस लागतात. 1 दिवस अगोदर भिजाय घालावे लागतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला करता येतात. तर त्यासाठी इमर्जन्सी आपण करू शकत नाही, यासाठी ही अशा आयडिया करते मी, जे की अगोदरच भिजायला घालते अधूनमधून वेगळे. कधी मूग घालायचे, कधी चवळी घालायची, कधी वाटाणा घालायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचं मटकी वगैरे, आणि मग आपल्याला इमर्जन्सी लागेल तेव्हा आपण करायचं. आता इथं मी रात्रीचंच वाटण बनवून ठेवलेलं होतं, तेच वाटण मी इथं तुपामध्ये टाकलेलं आहे. प्रथम तर तूप टाकलं होतं भरपूर असं कढईमध्ये, आणि त्यानंतर ते वाटण टाकलेलं आहे, कारण रात्री वाटण बनवून ठेवल्यामुळे सकाळी कामही आपली पटकन उरकतात. ह्या वाटणामध्येही वेळ जात नाही. आणि अनुष्काला इथं क्लासला जायचं होतं, त्यासाठी मी रात्रीचंच वाटण बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला तर मी टायमिंग दाखवूनच अनुष्काला किती वाजता जायचं आहे, माझा स्वयंपाक किती वाजता झालेला आहे. आता प्रथम तर मी वाटण घेतलेलं आहे भाजून छान असं, आणि त्यानंतर छान असं वाटण परतून घेतल्यानंतर दुधामध्ये मी बेसिक मसाले टाकलेले आहेत आणि पूर्ण वाटी भरून असे झालेले आहे ग्रेव्ही, ती आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे, तर पनीर मसाला टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, मिरची पावडर आणि दूध आहे. हे पूर्ण असं मिक्स केलेलं आहे. हळद आहे, थोडी धना पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आता छान असं परतून घ्यायचं आहे.
त्यावेळेस आपलं वाटण छान परतलं जातं, त्याच वेळेस भाजीला टेस्ट एकदम छान येते. तर इथं दिसत असेल तेलही चांगलं सुटलेलं आहे. त्यानंतर मी वरून टाकलेलं आहे गरम पाणी, म्हणजे कोमट पाणी आहे हे. शक्यतो मसालेदार ग्रेव्ही भाज्यांसाठी कोमट पाणीच वापरायचे, त्यामुळे भाज्या पण एकदम छान होतात. आणि इथं पाहतात चल भाजी तर माझी बऱ्यापैकी झालेलीच आहे आता. तर आता भाजी साईडला ठेवून मला बाकीची कामं आवरायची आहेत. परंतु जे पनीर आणि मटार आहे ते मी इथं चपात्या करणार आहे त्या तव्यामध्येच भाजणार आहे अगोदर छान असं. त्या अगोदर इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत मी इथं कणिक मळून घेत आहे. तर असं ॲडजस्ट करूनच आपली सकाळची कामं तर आवरली तर खूप पटकन होतात. कारण रोजची आपल्याला सवय झालेली असते की आपल्याला कोणतं काम केल्यानंतर पटकन उरकतं. तर तशा पद्धतीने जर आपण टाइम टेबल करून जर बनवलं तर खूप पटकन होतात. इकडे तवा तापेपर्यंत माझी कणिक पण मळून झालेली आहे. तर छान असा आता तवाही तापलेला आहे. आणि या फरशीला तर असं सारखं सततच पुसावं लागतं, नाहीतर काही दिसत नाही, पटकन असं घसरून जातं फरशीवरून. तर इथं पटकन असं मी तवा गरम झाल्यानंतर त्यात मटर आणि पनीर टाकलेलं आहे, म्हणजे वाटाणा आणि पनीर टाकलेलं आहे. आता हे छान असं तुपात भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे. आता हे वाटाणा आणि पनीर तुपामध्ये भाजून झाल्यानंतर लगेच मी त्या तव्यामध्ये चपात्या करणार आहे. तोपर्यंत कणिक ही भिजत आहे 5-10 मिनिटं. आणि तर छानपैकी असं भाजलेलं आहे मटार आणि पनीर ही असं. आणि सकाळच्या घाई गडबडीत अशा भाज्या बनवायचं म्हणलं तर ग्रेव्हीदार खूपच वेळ जातो, डबल असतं. परंतु असं टाइम टेबल मॅनेजमेंट केलं तर आपला वेळही वाचतो आणि पटकन झटकीपट होतं पण. आता इथे छान अशी ग्रेव्ही उकळलेली होती, त्यानंतर मी वरून ह्या तुपामध्ये तळून टाकलेलं आहे वाटाणा आणि पनीर. आणि पनीर तर मी घरी बनवलेलंच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. घरच्या दुधाचं मी पनीर बनवलेलं आहे. पनीरचा कलर लाल दिसत आहे, परंतु दूध जास्त लाल तापलेलं आहे, त्यासाठी पनीरचा कलरही तसा झालेला आहे, रेड असा. तर विकतचं पनीर खाण्यापेक्षा घरचं पनीर खाल्लेलं कधीही चांगलं. थोडंसंच होतं परंतु खूप छान. आणि विकतच्या प्रॉडक्टमध्ये कमी किमतीमध्ये खूप जास्त पनीर येतं, परंतु ते काय माहिती आपल्याला व्यवस्थित आहे का नाही आपल्याला खात्री नसते, खाण्याची इच्छा होत नाही. तर मी तर असं घरीच बनवत असते पनीर. तर इथं पाहतात चला आता बऱ्यापैकी भाजी तर माझी झालेलीच आहे. आता फक्त ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. इकडे शिगडीवरती मी ठेवलेली आहे. आता उकळी येईपर्यंत तिकडे चपात्या करून घेणार आहे. तर प्रथम आता 8 वाजायला आलेले आहेत, तर 8च्या अगोदरच मी देवपूजाही केलेली आहे. आणि देव्हारा तर आमचा खूपच कोपऱ्यामध्ये आहे. तर देवपूजा मी 8च्या अगोदरच करत असते, त्यानंतर करावीशी वाटत नाही. तर पटकन अशी करून घेतलेली आहे देवपूजाही. आणि त्यानंतर मला बनवायच्या आहेत आता चपात्या. तर त्या अगोदर दुसरी जी भाजी बनवणार आहे ती गवारीची शेंग आहे, त्यामध्येही पाणी ओतून ठेवलेलं आहे. गवारीची शेंग ही नीट करून मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तीही पाणी ओतल्यानंतर जरा थंड आहे, ती अशी रूम टेम्परेचरवरती येते आणि पटकन शिजते, त्यासाठी पाणी ओतून ठेवलेलं आहे. आणि इथं आता चपात्या करून घेत आहे, कारण की आता अनुष्काला जायचं आहे 8:30ला. 8:45ला तिला क्लास आहे, तर 8:30च्या नंतर ती जाणार आहे 9 वाजेपर्यंत. तर माझा स्वयंपाक तोपर्यंत झाला पाहिजे, तर इथं पटकन अशा चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तिचंही आता आवरलेलं आहे. आणि सकाळचं आपली किचनमधली तर कामं पटकन आवरली ना तर बाकीची कामं आपली सर्व आवरतात. त्यामुळे किचनमध्येच फर्स्ट टाइम तर पूर्ण असा वेळ तर लवकर आपला भेटला किचनमधून. म्हणजे किचनमधली कामं लवकर सकाळ तर आवरली, स्वयंपाक वगैरे, तर बाकीची कामं सर्व आवरतात. आणि सकाळच्या टायमिंगमध्ये स्वयंपाक पण करायला छान वाटतं. तर इथं माझ्या आता बऱ्यापैकी चपात्याही झालेल्या आहेत. तर आता टायमिंग हे तुम्हाला मी दाखवत आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. आणि इथं मी कोरा चहा प्यायचं पण कारण सांगते. आता चहा उकळलेला आहे. इथं अनुष्काला ताट करून दिलेला आहे. 8:30 वाजलेले आहेत. तिला इथून 5 मिनिटं लागतात स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर इथं मी मशीन ही लावलेली आहे. त्या टायमिंगमधूनच आता चपात्या झाले की मी इथं सगळे कपडे टाकलेले आहेत. मशीनमध्ये लिक्विड आणि थोडी पावडर टाकलेली आहे. आणि आता टायमिंग तर येत असेल, पहिला प्रोग्राम लावलेला आहे. तर पुढं मी चहा कोरा का पिते त्याचंही कारण मी पुढे सांगते. तर आता इथं मी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि इथं अद्वैतचं गाणं ऐका आता. भोला भाला था सीधा साधा तमें तो ना जान था, दुनियादारी से होशियारी से मैं तो नादान था, लगी चोट ऐसी थी बोले दिल पे तरस आ गया छूट के, वो धागे से बांधा था मोती का रिश्ता लगे ना वो छूट के,
गहरीली सांसों ने अपने ही मातों ने धोखा दिया। इथं तुम्ही पाहिलं असेल आद्विकने किती छान गाणं म्हणलेलं आहे तो. आणि आता मला इथं भाकरी पण करायच्या होत्या, चपात्या तर माझ्या झालेल्या होत्या अगोदर, त्यानंतर मला भाकरी करायच्या होत्या. तर इथं तुमच्यावर मी थोडंसं बोलत आहे. आपल्या मुलांचं कौतुक आपणच नाही केलं तर दुसरं कोण करणार. तर आद्विकला तर अशी खूपच सवय आहे, सकाळी तो किचनमध्ये तर आला तर माझ्याजवळ असा थोडेफार अधूनमधून ज्याला तो सॉन्ग कुठला ऐकतो तो असा अधूनमधून म्हणत असतो आणि खूप छान त्याचा आवाज पण आहे. तो सतत अशी गाणी म्हणत असतो. तर तसं आज पण सकाळी झालेलं आहे, तो किचनमध्ये आलेला आहे आणि असंच गाणी म्हणायला लागलेलं आहे. तर थांब म्हणलं तुझं मी थोडंसं शूट करते, त्यांना पण ऐकू दे तू कशी गाणी म्हणतो ती. प्रथम तर तो नको म्हणत होता, तरी पण मी त्याला जबरदस्ती म्हटलं हा म्हण. ह्याच्या अगोदर तर तो मी शूट करण्या अगोदर तर तो खूप छान म्हणला होता गाणं. त्यानंतर शूट करायला घेतल्यानंतर थोडंसं जरा तो हे झाला, कारण प्रथमच तो पण कॅमेरासमोर असं म्हणत होता. त्याला तर नको कॅमेरासमोर यायला आवडतच नाही, परंतु मी जबरदस्ती केली म्हणून थोडंसं आपलं तुमच्याबरोबर त्यांनी बोललेलं आहे, म्हणलेलं आहे गाणं तर शेअर केलेलं आहे. त्यानंतर इथं मी आता शेंग करायला घेतलेली आहे, भाकरी माझ्या झालेल्या आहेत. त्यानंतर गवारीची शेंग आहे तीही मी बनवलेली आहे. इथं तव्यामध्ये भाकरी करून घेतलं की त्याच तव्यामध्ये मी शेंग टाकलेली आहे, जेणेकरून पटकन उरकलंही जातं. तर बऱ्यापैकी माझं आता किचनमधलं सर्व काम होतं आले. तर इथं मी आता मीठ वगैरे टाकलेलं आहे, वरून जिरीची फोडणी दिलेली आहे, छान अशी अगोदर परतून घेतलेली आहे गवारीची शेंग तेलामध्ये. त्यानंतर आपलं तिखट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. ही माझी आजी अशीच बनवत होती, त्या पद्धतीनेच मी ही गवारीची शेंग बनवते आणि खूप छान होते, साधी सिंपल. त्याला काही जास्त मसाले वगैरे नाही. आणि वरून फक्त लसणाची चटणी टाकलेली आहे थोडीशी, 1 चमचा, कारण त्याने थोडीशी चव येते. तर आता इथं फक्त थोडंसं पाणी ओतून आता झाकून ठेवायचे आहे. कोवळीचं गवारीची शेंग आहे त्यामुळे पटकन अशी शिजलीही जाते. त्यानंतर आता मला बरीच कामं आहेत, किचनमधला स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे, परंतु इथं मला आज दळणं करायची होती. तर दोन्हीही दळणे मी केलेले आहेत, तिथं बाजरीचं आणि गव्हाचं. त्यालाही आपला खूप वेळ जातो. तर तरी पण आता घरीच गिरण असल्यामुळे मी तर प्रथम दळण करायला घेते आणि थोडं जरी दळण झाले की लगेच दळायला टाकते, त्यामुळे आपलं दळण करत करत इकडं दळणही होतं आणि वेळ वाचतो. हेही खूप सोपं आहे, घरगुती गिरण असल्यानंतर बरं असतं, आपलं पटकन दळण संपलं की करताही येतं. तर इथं माझं बऱ्यापैकी आता सर्व काम किचनमधलं तर आवरलेलं आहे. आणि आपण तर आपल्या मुलांचं नाही कौतुक केलं तर दुसरं कोण करणार आहे. आणि खूप छान वाटतं मुलांनाही, त्यांचं छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जर कौतुक केलं तर त्यांना खूप छान वाटतं. तर इथं मी आता दळणही दळायला टाकलेलं आहे. घरगुती गिरण आहे, ही घरातली बॉक्स गिरण आहे. तर इथं शेंग ही गवारीची छान अशी शिजलेली आहे. त्यानंतर मी गेलेली होती मंडईला, तर मंडईलाही मी जाऊन आलेले आहे दळण दळायला टाकून. इथं रात्री मी संध्याकाळी डबेही घासून ठेवलेले होते पिठाचे, जेणेकरून सकाळी आपल्याला पीठ दळल्यानंतर वत्ता येईल, त्यासाठी मी संध्याकाळीच घासून ठेवलेले, ते छान असे सुकलेले आहेत. त्यानंतर मंडई घेऊन आलेले आहे, मंडईमधूनही काही 1-2च भाज्या मी आणलेल्या आहेत, कारण आता बाजार पण आहे 2 दिवसांनी, जेवढं लागणार आहे तेवढंच आणलेलं आहे. तर इथं माझ्या आता दळणंही छान अशी दळून झालेले आहेत सर्व पिठं वगैरे. आणि दळणं दळून झाल्यानंतर गिरणीचेही काही भांडे आहेत, जे चाळणी वगैरे डबा आहे तोही मी लगेच साफ करून ठेवते, जेणेकरून नंतरचं दळण दळताना आपल्याला व्यवस्थित अशी साफसुथरी गिरण भेटते, यासाठी छान असं उन्हाला धुवून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर टेरिसला गहूही टाकलेला आहे वाळायला, जे की सोंडी झालेले आहेत. आणि इथं आता माझं पार्सलही आलेलं आहे, जे की मी संक्रांतीसाठी मागवलेली आहे साडी, तीही माझी आलेली आहे. चला तर मी इथं आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांचे मनापासून आभार.